युवक काँग्रेसकडून सध्या आंदोलन छेडलं गेलंय। केरळमधल्या आयटी व्यावसायिक आनंदू अजी यांनी आरएसएसच्या अत्याचारांना कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेचा महाराष्ट्रामध्ये देखील तीव्र असा निषेध व्यक्त होतोय आणि या निषेधाच्या पार्श्वभूमीवरती सध्या हे आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्र युवक काँग्रेसकडून सध्या हे आंदोलन करण्यात येत आहे। युवक काँग्रेस आणि मुंबई प्रदेश युवक काँग्रेसकडून दादरमधल्या टिळक भवन परिसरामध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाची दृश्य आपण बघतोय। तर अत्याचारग्रस्तांना न्याय द्या आणि दोषींवरती कठोर कारवाई करा अशी मागणी सध्या या काँग्रेसचे आंदोलक करताना दिसतायत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आरएसएसच्या विरोधामध्ये सध्या निषेध व्यक्त केला जातो आहे। केरळमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सध्या हे आंदोलन सुरू असलेलं आपण पाहतोय आणि मोठी घोषणाबाजी होताना देखील या आंदोलनाच्या माध्यमातून दिसते। आरएसएसच्या विरोधामध्ये निषेध व्यक्त केला जातोय। युवक काँग्रेस आणि मुंबई काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमानं सध्या दादरमधलं हे आंदोलन आपण पाहतो आहोत। गेटवरती देखील चढण्याचा हा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला जाताना आपल्याला दिसतो आहे आणि हातामध्ये काठ्या घेऊन हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। टिळक भवनाच्या परिसरामधलं हे आंदोलन केरळमधल्या आयटी व्यावसायिक आनंदू अजी यांनी आरएसएसच्या अत्याचारांना कंटाळून आत्महत्या केली असा आरोप होतोय आणि याच घटनेचा महाराष्ट्रामध्ये देखील आता तीव्र असा निषेध व्यक्त केला जातोय तर देशभरामधूनही निषेध व्यक्त करण्यात येतो आहे। ईशान देशमुख आपल्याला अधिकची माहिती देतात। आमचे प्रतिनिधी ईशान। यामिनी आपण बघू शकतो कशा प्रकारे आता आंदोलन चालू आहे। सध्या आपण टिळक भवन या परिसरामध्ये आहोत। या टिळक भवन हे काँग्रेसचं मुख्य ऑफिस आहे आणि याच ठिकाणी आपण बघतो युवक काँग्रेसकडून आता आंदोलन करण्यात येत आहे। ज्या प्रकारे केरळमध्ये घटना घडली त्याचा निषेध म्हणून आता एकंदरीत हे आंदोलन हे युवक काँग्रेसकडून करण्यात येत आहे। सध्या आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त हा आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर पोलिसांनी संपूर्ण टिळक भवनाला बॅरिकेडिंग केले आणि काँग्रेसच्या आंदोलकांना आत आंदोलन करा असं सांगितलं आहे। त्याचबरोबर आता पोलिसांकडून कार्यकर्त्यांना देखील आता पकडण्यात येत आहे। सध्या आपल्यासोबत काही कार्यकर्ते देखील आहेत। काय सांगाल एकंदरीत आपण पाहिलं असेल तर तुम्ही काय सांगाल? युवक काँग्रेस जिंदाबाद, युवक काँग्रेस जिंदाबाद। आपण हा जो निषेध व्यक्त करताय नेमकं काय आहे? आरएसएस ची मूळ संस्कृती काय आहे? ही त्या 26 वर्षीय मुलांनी आत्महत्या करताना सगळं कथन केलेलं आहे। हे मुळातच आरएसएस विरुद्ध अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत। इकडे संस्कृतीचं आव्हान आहे आणि इकडे असेच चाळे करायचे। या विरुद्ध युवक काँग्रेस प्रोटेस्ट करत होती। आमची परवानगी नाकारलीच। त्याचबरोबर आम्हाला आमच्याच ऑफिसमध्ये थांबवत आहेत। ही मोगलाई आहे, मोगलाई। भारतीय संविधान अस्तित्वात आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। संघाच्या माणूस स्वतःच्या नोटमध्ये लिहितो हत्येच्या आत्महत्येनंतर की माझ्यावर असं कृत्य घडलं। कोण कोण लोक इन्व्हॉल्व होते ते एकाच संघटनेचे होते। मग त्या संघटनेचं नाव त्या FRI मध्ये का नाही? हे सत्य आहे। हे सत्य नाकारलं जाते। आणि हे बघा आमच्या आवारात पोलीस आहेत। तुम्ही कॅमेरा फिरून बघा आमच्या पर्सनल ऑफिस मध्ये हे पोलीस येऊन थांबलेले आहेत। किती मोगलाई आहे ही, किती मोगलाई आहे ही भारतीय संविधानाचा। बघू शकतो कशा प्रकारे आता पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे। त्याचबरोबर कुठेतरी आता आंदोलन थांबवा तुम्ही असं देखील आता पोलिसांकडून इशारा देण्यात येत आहेत। आपण बघू शकतो दुसऱ्या बाजूला एकंदरीत आता हे गेट आहे टिळक भवनचं। हा देखील एक मुख्य प्रवेशद्वार आहे। या प्रवेशद्वारावर आपण बघू शकतो हा देखील प्रवेशद्वार आता बंद केला आहे। या ठिकाणी देखील काँग्रेसचे आंदोलक हे मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि या काँग्रेसच्या आंदोलकांना इकडे थांबवलं आहे आणि आता जे आंदोलन आहे हे कुठेतरी थांबवा असं देखील पोलिसांकडून सातत्याने सांगण्यात येते। त्याचबरोबर आता पोलीस हे आत आले आहेत। आपण बघू शकतो कशा प्रकारे आता इकडे आंदोलक हे सगळे बसले आहेत। आपण बघू शकतो कशा प्रकारे हे सर्व चालू आहे। मुर्दाबाद 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 मुर्दाबाद
पोलिसांकडून सगळ्यांवरती आता पकडण्यात येत आहे, कुठेही आता आंदोलन करू नये. त्याचबरोबर आपण बघू शकतो कशा प्रकारे कॅमेरा यामिनी ईशान, आपण बघतोय की या ठिकाणी हे सगळे आंदोलक आता ठिय्या मांडून खाली देखील बसलेले आहेत. या आंदोलनाचं स्वरूप नेमकं काय असणार आहे? केवळ इथे निषेध व्यक्त केला जाणार आहे किंवा मग काही मागणी होते, काही निवेदन वगैरे दिलं जाणार आहे? यामिनी, नक्कीच आपण बघू शकतो हे फक्त आंदोलन इकडे करण्यात येत आहे. कुठेतरी जी घटना RSSच्या एका व्यक्तीकडून घडली आहे, त्यांनी आत्महत्या केली. का आत्महत्या केली त्यांनी त्याच्या या पत्रामध्ये लिहिलं असं ते सांगत आहेत. त्याचबरोबर RSS कशा प्रकारे वागतं असं आता त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आमची संस्कृती कशी चांगली आहे असं दाखवत हे आंदोलन करण्यात येत आहे. आपण बघू शकतो आता ठिय्या आंदोलन केलं आहे. काँग्रेस भवनाच्या म्हणजे टिळक भवनाच्या आतमध्ये हे आंदोलन करतायत. पोलिसांकडून या सगळ्यांना अडवण्यात येत आहेत. त्याचबरोबर आपण बघू शकतो कशा प्रकारे खाली बसले आहेत, आंदोलन मोठ्या प्रमाणावरती करत आहेत. त्याचबरोबर युवक महिला देखील मोठ्या प्रमाणावरती इकडे उपस्थित आहेत. महिलांकडून देखील मोठ्या प्रमाणावरती आंदोलन हे केलं जाते. त्याचबरोबर निषेध हा व्यक्त केला जातोय. आपल्याला माहित असेल की कशा प्रकारे काँग्रेस हे एवढ्या दिवस शांत होतं, पण आता आपण पाहिलं असेल तर युवक काँग्रेस जे आहे हे सातत्याने आता आंदोलन करत आहेत. त्याचबरोबर आता आपण बघतो आंदोलन हे तीव्र होत आहे. आपण बघू शकतो आंदोलकांना बाहेर जायचं आहे, रस्त्यावर जाऊन आंदोलन करायचं आहे, पण पोलिसांनी संपूर्णपणे या टिळक भवनाला बॅरिकेडिंग केलं आहे. त्यामुळे आंदोलकांची मागणी आहे आम्हाला बाहेर जाऊ देत, आम्हाला रस्त्यावर जाऊ देत, रस्त्यावर जाऊन आम्हाला आंदोलन करू देत, पण पोलिसांकडून यांना अडवण्यात येत आहे. त्याचबरोबर पोलीस मोठ्या प्रमाणावरती बाहेर थांबले आहेत, बंदोबस्त मोठ्या प्रमाणावरती केलेला आहे. आपण बघू शकतो कशा प्रकारे आता आंदोलक हे आता दुसऱ्या बाजूला जात आहेत. आपण पाहिलं असेल तर जे आंदोलक आहेत हे कुठेतरी आता आक्रमक होत आहेत आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की कशा प्रकारे आपण बघू शकतो कशा प्रकारे आपण आंदोलकांना आता महिला पोलीस आहेत हे ताब्यामध्ये घेत आहेत. आपण बघू शकतो आपण पाहिलं असेल तर हे आंदोलन होतं. या आंदोलनाचं आधीच युवक काँग्रेसनी सांगितलं होतं की हे आंदोलन करणार आहेत. त्यामुळे आता कुठेतरी आपण बघू शकतो आंदोलक जे आहेत हे आता आंदोलनाला बाहेर जाऊन करण्यासाठी आता त्यांची मागणी आहे, पण पोलिसांकडून सातत्याने सांगण्यात येत आहे की आंदोलन तुम्ही हे आवारामध्ये करा, पण आता आवारामध्ये आंदोलन देखील आता थांबवण्यात येत आहेत. त्याचबरोबर आपण बघू शकतो हे आंदोलक पुन्हा एकदा आता टिळक भवनाच्या आतमध्ये चालले आहेत. आपण काही आंदोलक आहेत त्यांच्याबरोबर बातचीत करायचा प्रयत्न करू. तर काही आंदोलकांशी आमचे प्रतिनिधी बातचीत करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र तुर्तास आपण बघतोय सध्याची ही दोन दृश्य. गेट बंद करण्यात आलेला आहे पोलिसांकडून, त्यामुळे या गेटच्या वरती चढून हा गेट ओलांडून पलीकडे जाण्याचे प्रयत्न सध्या काँग्रेसचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत. RSSच्या विरोधामध्ये सध्या निषेध व्यक्त केला जातोय युवक काँग्रेसकडून.